सकाळ सकाळी पप्पा म्हणले लवकर जाऊन आपल्या उसाला औषध घेऊन ये. तो लक्ष्मी ट्रेंडर्स हार्डवेअरमध्ये तर इथं सगळ्या प्रकारची औषधं ठेवली होती. मला उन्नी झाली होती म्हणून मी कॅनोन न्यायला आलो होतो. या औषधाची किंमत झाली 270 रुपये. घरी आल्यानंतर मी निघालो होतो वावरात स्क्रूड्रायव्हर घेऊन. कुठल्या तरी भाडकावणीना मोटरच्या वायरी काढून ठेवल्या होत्या. विहिरीवरती आल्यानंतर मग पप्पांनी चेक केलं तर माझा टेस्टर जरा खराब होता. परत घरी आणायला निघालो. पण तुमच्या इकडे बी असली दळींदर कुत्री असले ना त्यांना डायरेक्ट जागेवर ठेचा. वायऱ्या जोडल्यानंतर आहे ना वावरात पावणी चालू झालं तर आमच्या ऊसाला उन्नी लागल्यानंतर आहे ना मग पप्पांनी कॅनोन सोडलं होतं. धापा ऊस खाली पाडला होता. तुमच्या बी बांधाला असला नासका शेतकरी असू शकतो. स्वतः खुरपण करून आमच्या बांधाला गावात टाकतोय. तुम्ही बघू शकता. आता स्वतःच्या बांधाला गावात टाकायचं सोडून आमच्या बांधाला गावात टाकले. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाला ही नासकी अवलाद असते म्हणजे असतेच. हॉलमध्ये असल्यामुळे किचनच्या दाराला लाईट बिल लावून गेलेलं कळलंच नाही मला. लाईट बिल किती आलंय बघितलं तर लाईट बिल आलं होतं 400 रुपये. जेव्हा आम्ही ऊस भिजवून तेव्हा पावसाचं वातावरण तयार होतंय. म्हणलं पडू नको रे बाबा. मी झोपेतून उठल्यामुळे माझा लुक जरा खराब झाला होता. हातपाय तोंड धुवून फ्रेश झाल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा लुक कसा आहे. मी निघालो होतो गणपती बाप्पांसाठी दुर्वा. माझ्या आधी बारक्याची बहीण आणि शेजारची दुर्वा करत होती. पण तिथं तणनाशक मारलं होतं तरी त्यांनी गणपतीसाठी तिथं दुर्वा केली. माझी गणपतीसाठी दुर्वा करून झाली होती. मी निघालो घरी आल्यानंतर तांब्यात दुर्वा ठेवली. मेन पप्पा बघत बसलो होतो टीव्ही मध्ये त्या बाईला करायचं होतं मोदक. पण बाईचं सगळं मोदकच फसलं. मावशी आली होती आज गणपतीची आरती गायला. मावशींनी आणलं होतं गणपती बाप्पासाठी मोदक. आजच्या गणपतीची रात्रीची आरती घेतली मावशीनी मग सगळ्यांना इथं आरती दिली. गणपती बाप्पांसाठी निवेद दावण्यासाठी आईसाहेबाकडे ताट भरत होती. गणपती बाप्पांसमोर ताट वळून निवेद दावला. आजच्याला जेवायला केलं तर भाजी चपाती आणि सांबर भात. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका.